बार्शी तालुक्यातील मानेगाव येथे एकता महिला मंचाच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून मी विधवा नव्हे मी स्त्री हा अभिनव उपक्रम 22 जानेवारी 2026 रोजी अत्यंत उत्साहात संपन्न. समाजात आजही विधवा महिलांना मंगल कार्यांपासून दूर ठेवण्याच्या अनिष्ट प्रथा अस्तित्वात असताना बार्शी तालुक्यातील मानेगाव येथे एकता महिला मंच ने या परंपरांना छेद देणारा एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून मी विधवा नव्हे मी स्त्री या अभिनव उपक्रमांतर्गत सुवासिनी आणि विधवा भगिनींचा एकत्रित हळदी कुंकू सोहळा 22 जानेवारी 2026 रोजी अत्यंत उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात संपन्न झाला. क्रांतिज्योतींच्या विचारांनी प्रारंभ. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती तीर्थ, एकता महिला मंचचे मार्गदर्शक प्रभाकर क्षीरसागर, सिस्टर डोंगरे व सिस्टर मस्के यांची उपस्थिती होती. पतीच्या निधनानंतर स्त्रीचे अस्तित्व संपत नाही. कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना प्रभाकर क्षीरसागर भावुक होऊन म्हणाले, पतीच्या निधनानंतर स्त्रीचे अस्तित्व संपत नाही. तिला समाजात सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवा हा शब्द पुसून काढून मी एक स्वतंत्र स्त्री आहे हा स्वाभिमान जागवण्यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंदाश्रू आणि माणुसकीचे दर्शन केवळ भाषणे न ठेवता महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी विविध खेळ आणि उखाण्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात विधवा आणि सुवासिनी महिलांनी खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. कार्यक्रमाचा सर्वात भावनिक क्षण तो होता जेव्हा सुवासिनी आणि विधवा भगिनींनी एकमेकींना सन्मानाने हळदी कुंकू लावले आणि तिळगुळ देऊन नव्या परंपरेची सुरुवात केली. अनेक वर्षांपासून सामाजिक बंधनात अडकलेल्या महिलांच्या डोळ्यांत यावेळी आनंदाश्रू पाहायला मिळाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कौतुक. डॉक्टर ज्योती तीर्थ यांनी एकता महिला मंचच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की तुमचे हे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. अशा उपक्रमांमुळेच नारीशक्तीचा खऱ्या अर्थाने गौरव होतो. समाजात जनजागृती करण्यासाठी हा मंच भविष्यातही असेच आदर्श कार्य करेल ही खात्री आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी एकता महिला मंच मानेगावच्या प्रमुख रेणुका चौगुले, रजनी घोंगडे, अविदा डाके, संगीता डाके, सुरेखा डाके, रसिका डाके, अश्विनी डाके, इंदुमती डाके, लोचना डाके, लक्ष्मी मोरे यांच्यासह गावातील महिलांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी घोंगडे व प्रास्ताविक प्रभाकर क्षीरसागर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रेणुका चौगुले यांनी मानले. थोडक्यात पण महत्त्वाचे, एकता महिला मंच ने राबवलेला हा उपक्रम केवळ एक सोहळा नसून ती एक सामाजिक चळवळ आहे. बार्शी तालुक्यात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत असून इतर गावांनीही हा आदर्श घ्यावा अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.